नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील काळ हा विषय बघणार आहोत. आता काळ म्हणजे काय? क्रिया कोणत्या वेळी घडते हे सांगणाऱ्या प्रकाराला काय म्हणतात? काळ म्हणतात. आता काळाचे 3 प्रकार आपण बघूया. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे आता घडणारी क्रिया, भूतकाळ म्हणजे आधी घडून गेलेली क्रिया आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे घडणारी क्रिया. म्हणजेच आता बघा, जातो म्हणजे वर्तमान काळ, गेला म्हणजे भूतकाळ आणि जाईल म्हणजे भविष्यकाळ. आता काळाचे प्रत्येकी 4-4 प्रकार बघूया. वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. आता भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. हे काळाचे प्रत्येकी मुख्य 3 आणि त्याचे उपप्रकार आपण समजून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.